नमस्कार, शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेच व्हिडिओला सुरुवात करते। 1 वाटी भिजवलेले मूग 4 ते 5 तास भिजत घातले, त्यानंतर काढून घेतले। 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं ते यामध्ये टाकायचं। 2 तिखट मिरच्या कट करून घेतल्या। पाव चमचा जिरं, पाव चमचाला थोडेसे कमी धन। सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला सर्व साहित्य फिरवून घेतलं। हे थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल। आता हे सर्व याच्यात काढून घ्यायचं। दोन वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी बारीक रवा, रवा इथे कच्चा घेतला। पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं। थोडेसे तीळ टाकते। थोडीशी कांद्याची पात, कांद्याच्या पातीचा कांदा, कोथिंबीर, तांदूळ का आणि 3 ते 4 पुदिन्याची पानं। हे सर्व अगोदर धुवून घेतलं, त्यानंतर बारीक चिरलं। कांदे सुद्धा अगोदर धुवून घेतले, नंतरच चिरले। आता हे सर्व साहित्य यामध्ये टाकायचं। ही कसुरी मेथी हातावर याची चोळून घ्यायची, ती पण याच्यात टाकते। पोहे खाण्याचा चमचा जो असतो ते 2 चमचे मी इथे पोहे घेतले आणि ते 5 ते 7 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवले। यातलेले पोहे याच्यात टाकायचे। कोथिंबीर, कांदा आणि कांद्याची पात यामुळे याला थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे अगोदर हे साहित्य एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं। मध्ये भिजवलेले मूग बारीक केले, त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलं। आता हेच पाणी याच्यामध्ये टाकून पीठ भिजवते। पाणी थोडं थोडं टाकायचं। जास्त सैलसर करायचे नाही। 5 ते 7 मिनिटं हे झाकून ठेवायचं। पेपरला पण आपण तेल लावून घेतलं, बोटांना पण थोडंसं तेल लावायचं। नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं। अगदी पातळ थापून घेतलं, याला जाडसर ठेवलेलं नाही। अगोदर तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं, गॅस चालू केला, तवा ठेवला, तवा गरम झाला। आता थालीपीठ यावर टाकते। आता हे थोडंसं भाजलं गेलं, आता हे उलटवून घेते। दोन्ही बाजूने तेल टाकून व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचं। यामध्ये आपण रवा, पोहे टाकले, तीळ पण टाकले, त्यामुळे खुसखुशीत, थोडंसं कुरकुरीत आणि खमंग चवीचं हे थालीपीठ तयार होतं। कसुरी मेथी, कांद्याची पात यामुळे घरभर याचा सुगंध पसरतो। थालीपीठ भाजून घेतलं, काढून घेते। बाकीचे मी नंतर करते। थालीपीठ तयार। हे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकतात। असंही खाल्लं तरीही याची चव छान लागते।
रेसिपी आवडली तर लाईक करा, आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.